सर्वसामान्य लोकांनी घरं हप्त्यावर घेतलेली आहेत। त्यांच्यासाठी आज मोठी आनंदाची बातमी। आरबीआयनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे। रेपो रेट कमी केलेला आहे 0.25। सुरुवातीला तर रेपो रेट म्हणजे काय हे सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत आणि त्याचा कितपत फायदा होईल त्याबद्दल। रेपो रेट याचा अर्थ ज्या बँका एक आरबीआय कडून जे कर्ज घेतात त्याला मी रेपो म्हणतो आणि आरबीआय मध्ये जे पैसे ठेवतात त्याला मी रिव्हर्स रेपो म्हणतो। तर आरबीआय कडून बँका ज्यावेळी पैसे उचलतात कर्ज घेतात त्याचा दर आरबीआयने 0.25 नी कमी केलेला आहे। तर याचा फायदा आरबीआय हा पुढे रेट स्वतःच्या कर्जावरचे दर कमी करण्यामध्ये होतो। त्यामुळे ग्राहकांना कर्ज अत्यंत स्वस्तामध्ये उपलब्ध होतं। वास्तविक तुम्ही बघायला तर नुकत्याच अर्थसंकल्पामध्ये आयकराची मर्यादा एकदम 12 लाखापर्यंत नेली आहे। त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामान्य करदात्याला 80,000 रुपये आज त्याचे वाचत आहेत। त्यामुळे शासनाला असं वाटतं या 80,000 त्याची क्रयशक्ती वाढते, खर्च करायची शक्ती वाढते। त्यामुळे तर खर्च करत असताना त्यामुळे तो नवीन जागा घेईल, 2 रूमवाला 3 रूममध्ये जाईल, 3 रूमवाला अजून मोठं काहीतरी घेईल। यावेळेला एक सपोर्टिंग म्हणून एक सहाय्यक म्हणून एक रिपो रेट पण कमी होणं हे बट नॅचरल होतं, आवश्यक होतं। अंदाज तसाच होता, कारण का उद्या तुम्ही स्वतःचं 80,000 रुपये वाचले आणि तुम्ही सेल्फ मार्जिन म्हणून ते उभे केले, पण त्याच्यावर कर्ज पण जर स्वस्त केलं तर डेफिनेटली क्रयशक्ती वाढेल, अर्थव्यवस्था वेगवान होईल आणि जीडीपी देशाचा वाढेल हीच अपेक्षा होती। आणि त्याप्रमाणेच एक अर्थसंकल्पानंतर आरबीआयने पण ताबडतोब रिपो रेटमध्ये कमी केले। यामुळे CRR मध्ये पण एखाद्या वेळेला थोडंसं कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण का जवळजवळ देशामध्ये आज 1,80,000 कोटी आज बँकिंगमध्ये एवढे डिपॉझिट्स आहेत। एखादा 0.5 जरी कमी केलं तरी बाजारामध्ये जवळजवळ 80,000 कोटी रुपये तुम्ही लिक्विडिटी म्हणून सोडून देता। म्हणजे बँकांना ते कर्ज वाटप करायचं असतं, त्यामुळे कर्जावरचा व्याजदर त्यांना उतरावाच लागतो। मग अशा प्रकारे ग्राहकांची या सामान्य जो आमचा करदाता आहे त्याची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अर्थसंकल्पाच्या पाठोपाठ हा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे आणि तो अपेक्षित होता असं म्हणावं लागेल। सर, चर्चा अशी होती की 0.5 किंवा 0.10 व्याजदर कमी होईल, रेपो रेट कमी होईल, पण 25 झाला 0. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं 5 वर्षांनंतर मोठ्या कालावधीनंतर हा निर्णय झाला, तर त्याचे कसे परिणाम होतील त्याबद्दल। कसं आहे, आजपर्यंतची अर्थव्यवस्था स्थिर होती। तुम्ही बघायला जाल तर एक आपण वित्तीय तूट पण सरकार कमी करत आणले, 4.9 वरून 4.4 ला वित्तीय तूट खाली येते। या सगळ्याकरता अर्थव्यवस्था गतिमान होणं, क्रयशक्ती वाढणं हेच आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने बँकांना आता एक तुमचा रिपो रेट कमी झाल्यामुळं बँका जास्तीत जास्त कर्ज घेतील रिझर्व्ह बँकेकडून, त्यांचा टर्नओव्हर वाढवतील आणि त्यामुळे त्याचा फायदा ते पास ऑन करणार आणि पास ऑन करावा अशी अपेक्षा आहे। नक्कीच अपेक्षा आहे ती, तसं होणारच आहे ते, कारण का त्यांचा जो काही फायदा असतो तो पुढं कस्टमरला पास ऑन होतो। त्यामुळे त्याचा फायदा एक लोन स्वस्त होण्यामध्ये होईल, म्हणजे व्याजाचा दर स्वस्त होण्यात येईल आणि निश्चितच मार्केटमध्ये डिमांड वाढायला लागेल। म्हणजे उदाहरणादाखल आपण सांगायचं झालं तर एखाद्याचा आत्ताचा व्याजदर चालू EMI ला त्याच्या 10% असेल तर तो 9.75 होणं अपेक्षित आहे। अगदी बरोबर। धन्यवाद सर, पुढाऱ्यांशी बातचीत केल्याबद्दल। आपल्यासोबत अर्थतज्ञ विद्याधर राणासकर सर होते, ज्यांनी रेपो रेट कमी झाल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा होईल त्याबद्दल सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।